तर जिंतूरच्या पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आपल्याला 11वी बद्दल जी ऍडमिशन प्रोसेस आहे या संदर्भात थोडक्यात माहिती हवी होती। तर त्यासाठी मी एक तुम्हाला माहिती संदर्भात एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की 11वी प्रवेश जे आहेत आपले ऑनलाईन होणार आहेत। तर ऑनलाईन प्रवेशासाठी आपल्याला कोणकोणत्या स्टेप फॉलो करायच्यात, तर त्या स्टेप बद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती चांगल्या प्रकारे आवर्जून ऐकून घ्यायची आहे, कारण फॉर्म फिल करत असताना आपली एक जरी चूक झाली तर त्या चुका आपल्या कॅरी फॉरवर्ड होतील आणि आपल्याला ऍडमिशन साठी खूप काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात। तर बघा, आपण फॉर्म भरत असताना सगळ्यात अगोदर 4 स्टेप्स आहेत। तर पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन करणं, म्हणजे विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे। दुसरी स्टेप आहे बेसिक डिटेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरणं। त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे कॉलेजचे प्रेफरन्स भरणं आणि चौथी स्टेप जी आहे तर ती कॉलेजला रिपोर्टिंग करणं। पहिली स्टेप जी दिलेली आहे आपल्याला तर रजिस्ट्रेशन करणं। तर रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला जी डेट अलोकेट केली होती तर ती डेट आपल्याला 19 मे पासून ते 28 मे ही डेट दिली होती, परंतु विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की बोर्डानं परत एक GR टाकलेला आहे की 19 आणि 20 तारखेला फक्त आता जे आहे तर हे डेमो फॉर्म विद्यार्थी भरतील। ऍक्च्युअली फॉर्म हे 21 पासून आपण रजिस्ट्रेशन करणार आहेत। आता रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांनी हे बेसिकली त्याच्या बेसिक डिटेल्स त्याच्यामध्ये फिल करायच्या, म्हणजे त्याचं नाव, त्याच्या आई वडिलाचं नाव, त्यानंतर जेवढे काय बेसिक डिटेल्स आहेत ते आपण रजिस्ट्रेशन करत असताना फिल करतोय। सोबत आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला तिथं टाकायचा आहे, पण मोबाईल नंबर हा आपला व्हेरीफाईड असला पाहिजे, जेणेकरून आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज रजिस्ट्रेशन करत असताना ईमेल आयडीचा वापर हा स्वतःची ईमेल आयडी करून करायला पाहिजे। आई वडिलांच्या किंवा मित्रांच्या ईमेल आयडीचा वापर करू नये। तर आपली ईमेल आयडी ही विद्यार्थ्यांनी स्वतःची क्रिएट करा, जर आपली क्रिएट नसेल तर। आणि ज्यावेळेस आपण बेसिक डिटेल भरू तर त्यानंतर आपला त्या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल। ही सगळ्यात पहिली आपली स्टेप आहे। ओके, तर बघा, आपली जी सेकंड स्टेप जी दिलेली आपल्याला तर ती आहे की बेसिक डिटेल्स। तर बेसिक डिटेल्स म्हणजे जे आता आपण प्रोफाईल अपडेट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे आपले पडलेले मार्क्स, त्याच्यानंतर आपला ॲड्रेस किंवा त्यानंतर आपली कॅटेगरी वगैरे हे सगळे जे बेसिक डिटेल जे आहेत तर ते बेसिक डिटेल सुद्धा आपण त्या फर्स्ट स्टेप नंतर त्या फॉर्म मध्ये भरणार आहे। तर त्याचीही डेट सेम दिलेली आहे आपल्याला, तर तीही 19 मे ते 28 मे पर्यंत आपल्याला सेम डेट दिलेली आहे। त्यानंतर आपण जे फॉर्म फिल करणार आहे तो पूर्ण फॉर्म हा डिटेल मध्ये भरायचा, त्यानंतर तो सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर आपली ही सेकंड स्टेप झाल्यानंतर त्या स्टेपची आपण प्रिंट आउट काढून घ्यायची। पुढची जी स्टेप आहे स्टेप नंबर 3, तर आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स भरायचे आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्याला जे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर त्या कॉलेजचं नाव हे आपलं प्रॉपरली त्या एक डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डरनं बरोबर प्रॉपर ते चेकआउट करा। कारण ऍक्च्युली काय होते की आपण जे पहिलं ऑप्शन टाकलेलं आहे तर ते पहिलं ऑप्शन हे कंपल्सरी लॉक होणार आहे, म्हणजे जो विद्यार्थी हा पहिला ऑप्शन टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर ज्यावेळेस अलॉटमेंट होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला पहिलं ऑप्शन हे कॅन्सल करता येणार नाही। आणि ते जर कॅन्सल करायचं असेल तर त्याला पहिले जे 3 राऊंड्स आहेत ते राऊंड झाल्यानंतर त्याला जर जागा वॅकेंट असेल तर त्या राऊंडला पुढे जाऊन ते ऍडमिशन मिळेल। तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स काढत असताना आपल्याला टोटल 1 ते 10 प्रेफरन्स काढायचे आहेत। तर प्रॉपर 10 कॉलेजेसचे नावं काढणं आणि नावं काढत असताना फक्त कॉलेजचं नाव न पाहता त्या कॉलेजचा UDH नंबर सुद्धा चेक करा। कारण काय झाले की बऱ्याच मुलांनी असं पाहण्यात आलं आपल्याला, जसं इंजिनिअरिंगला ऍडमिशन करत असताना सेम कॉलेजचे जे नाव आहे तसे सेम कॉलेजचे नाव असणारे बरेच कॉलेजेस असतात, परंतु त्या कॉलेजच्या कोडवरून आपल्याला प्रॉपरली त्या कॉलेजला डिस्टिंग्विश करता येईल। तर 1 ते 10 प्रॉपर तुम्ही आपले स्वतःचे कोड काढून घ्या आणि त्यानुसार प्रेफरन्स भरा। बघा, त्यानंतर 4th स्टेप जी आहे आपल्याला दिलेली तर ती कॉलेजेस सिलेक्शन अँड कॅप राऊंड्स। तर आता बघा, कॉलेजेस आपण सिलेक्ट करून त्याचा प्रॉपर प्रेफरन्स भरलेला आहे। भरल्यानंतर पुढची स्टेप जी आता की आपल्याला कॅप राऊंड कोणकोणते आहेत आणि काय काय कॅप राऊंड मध्ये आहे थोडक्यात माहिती देतो बघा। तर सगळ्यात पहिला जो 0 राऊंड आहे तो 0 राऊंड हा संस्थेच्या अंतर्गत होईल आणि तो संस्थे अंतर्गत असताना तो त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची जी संस्था ही 10वीला अटॅच असणारे काही कॉलेजेस आहेत, जसं 10वीलाच अटॅच 11वी 12वी आहे, तर अशा कॉलेजेस मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपला कोटा एक फिक्स असतो आणि त्या कोट्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना ते 0 राऊंड कंडक्ट होणार आहे।
तर 0 राऊंड हा एक कोटा राऊंड आहे, हा कॅप राऊंड नाहीये. ऍक्च्युली कॅप राऊंड हा पहिला राऊंड म्हणजे हा राऊंड नंबर 1 म्हणजे हा रेग्युलर राऊंड, म्हणजे इथून आपले कॅप राऊंड स्टार्ट होतात. आणि कॅप राऊंडचे जे आपण सांगितलं तर 1 2 3 असे 3 रेग्युलर कॅप राऊंड आपले होणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण कॉलेजेस फिल करायचे. एक राऊंड मध्ये नाही लागलं तर परत आपण दुसऱ्या राऊंड मध्ये जायचं. तर दुसऱ्या राऊंड मध्ये जात असताना आपल्याला परत आपले ऑप्शन वगैरे सर्व रिफिल करता येतात आणि ते बदलता पण येतात. तर बघा, चौथा राऊंड जो आहे तो स्पेशल राऊंड राहील, म्हणजे जसं आपण म्हणतो की काही रिक्त जागा जर राहिल्या तर त्यासाठी हा चौथा राऊंड होणार आहे. आणि चौथा राऊंड झाल्यानंतर आणखी तुम्हाला जर सांगायचं झालं तर बोर्ड आणखी एक पुढची केस अशी आहे की ऍडमिशन जर बाकी असतील किंवा ऍडमिशन बाकी असताना काही विद्यार्थ्यांचे सुद्धा ऍडमिशन बाकी असतील तर याच्याही पुढे एखादा राऊंड बोर्ड कंडक्ट करू शकते. त्यानंतर ऑप्शन जे आहे तुम्हाला सांगितलं की फर्स्ट ऑप्शन, आता सांगितलं तुम्हाला की पहिलं ऑप्शन भरत असताना ते ऑटोलॉक होणार आहे, म्हणजे ते फर्स्ट ऑप्शन आहे आपलं कंपल्सरी बघूनच टाकायचं, कारण ते ऑप्शन टाकल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल. कारण ते जर नाही घेतलं तर आपण हा चौथा जो राऊंड आहे स्पेशल केसवाला, याच्यासाठी आपल्याला जावं लागेल, आपण कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहोत. बघा, पाचवी जी स्टेप आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की कॉलेज रिपोर्टिंग. कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्याचं फॉर एक्झाम्पल आपण कॅप राऊंड 1 मध्ये आपलं एक कॉलेजचं नाव आले, तर कॅप राऊंड 1 मध्ये जर आपण एखाद्या कॉलेजला सिलेक्ट झाले असेल तर त्या कॉलेजला आपण जात असताना काय करायचं की आपलं अलॉटमेंट लेटर आणि अलॉटमेंट लेटर सोबत आपल्याला जे काही सोबत लागणार आहे, म्हणजे जसं आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, आता तुम्हाला माहिती आहे की कॅटेगरी वाईज किंवा त्या डिपेंडिंग ऑन स्टुडंट आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते फॉर्म भरताना किंवा आपल्याला ते बोर्डाकडून सांगितलं गेलेलं आहे. तर ते डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर आपली अलॉटमेंट लेटर घेऊन त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायची आणि रिपोर्टिंग केल्यानंतरच आपलं ऍडमिशन हे फायनलाइज होईल. तर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपलं अलॉटमेंट लेटरची प्रिंट हे दोन्ही सोबत घेऊन आपण त्या कॉलेजला जायला हवं. सर्वात अगोदर बऱ्याच पालकांचे आज संभ्रम आहे की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत फॉर्म भरत असताना किंवा ऍडमिशन घेत असताना. तर सर्व विद्यार्थ्यांना 10वीचे जे मार्कशीट आहे, आता पास झालेलं आपण, तर ते मार्कशीट हे रजिस्ट्रेशनच्या वेळेस जरी नसेल तरी ऍडमिशनला आपल्याला ते लागणार आहे. ऍक्च्युली रजिस्ट्रेशनला काही कंपल्शन नाही 10वीच्या मार्कशीटची, आपण जे ऑनलाईनचे आहे त्याचाही वापर करू शकतो. त्याच्यानंतर ओरिजिनल टीसी, जे आता आपण ऍडमिशन जेव्हा तिथून बाहेर जातोय तर त्यावेळेस आपण टीसी घेतो शाळेमधून, तर ती टीसी सुद्धा आज बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नाहीये. तर रजिस्ट्रेशन करत असताना या टीसीची सुद्धा आपल्याला सध्या गरज नाहीये. त्यानंतर हे डॉक्युमेंट आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस सर्वांना लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्याच्यानंतर 2 पासपोर्ट फोटो लागणार आहेत, त्याच्यानंतर ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट. आता ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट हे आता सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाहीये, परंतु नसताना आता आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्या वडिलाचं सुद्धा आपण त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट वापरू शकतो. त्यानंतर काही कॅटेगरीज ज्या आहेत तर त्यांना नॉन क्रिमिनल लागते, तर त्या नॉन क्रिमिनल लागणाऱ्या कॅटेगरीज आपण इथं मेन्शन केल्या बघा. तर VJ, NT, OBC, SBC आणि SEBC या कास्टला या ठिकाणी हे नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला ऍडमिशन घेत असताना कंपल्सरी लागतात. तसंच ज्यांचं EWS सर्टिफिकेट कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांना सुद्धा त्याचं एक सर्टिफिकेशन त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे जे आहेत हे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, हे आपल्याला ऍडमिशनला सर्वांना लागणार आहे. जी सर्व माहिती आहे ती आपल्या जव्हारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण चांगल्या प्रकारे एक डिटेल सांगितली आहे. तर जव्हार विद्यालयाचे जेही विद्यार्थी आहेत ज्यांची 10वी कंप्लीट झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल किंवा त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर त्या पालकांनी आम्हाला संपर्क करावा. त्यांना आम्ही रजिस्ट्रेशनसाठी किंवा फॉर्म फिलिंगसाठी सुद्धा मदत करू. तर येत असताना फक्त विद्यार्थ्यांनी आपले जे 10 प्रेफरन्स आहेत तर ते प्रेफरन्स ऑलरेडी घरूनच बनवून आणायचे, कारण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्यासाठी बराच वेळ जाणार आहे. तर आपल्या जव्हार विद्यालया थ्रू आम्ही तुम्हाला कधीही मदत करू. तर हे सर्व तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती कशा प्रकारे आहे, काय आहे, याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात कळवावं. धन्यवाद.